आणि जातानाच वाटेत आम्हाला दिसलं बघा भावांनो खेकड. मित्रांनो काय विषय अरे खरंच या आमच्या लाईव्ह खेकड्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भन्नाटाच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ फ्रीबर्ड्स. आणि तुम्ही म्हणत असाल एवढ्या रात्री मी कुठे निघालोय, तर आजचा आमचा जो प्लॅन आहे तो रात्रीचा नाईट ट्रेक आणि खेकड्या पकडण्याचा प्लॅन आहे. तर मी आणि माझ्यासोबत आहे आकाश तिकडे ते टॉर्च दिसत असेल, आकाश तिथं थांबलेला आहे. आम्ही दोघं आता खेकड्या पकडायला चाललेलो आहे अंधारात. आणि चला आपल्याला भरपूर मजा येणार आहे. किती खेकड सापडतात रात्रीचे बघू. आता रात्रीचे वाजलेले जवळजवळ 10:30-11. आम्ही ऑलरेडी लेट झालोय. आता चला बाकीच्या गोष्टी आपण जाता जाता बोलूया. आणि जातानाच वाटेत आम्हाला दिसलं बघा मुंक. बापरे, स्टार्टिंगलाच फाटली. म्हणत असेल मित्रांनो आकाश नक्की आकाश कोण आहे, तर आकाशला पण एकदा फोकस मध्ये घेऊ आपण. तर आकाश जो म्हणतो ना आपण, तो हा आकाश वर बघ एकदा. हाय मित्रांनो. आणि तुझा खेकड्यांबद्दलचा एकदा अनुभव सांग. काय अनुभव सांगायचा? मागच्या वेळी आपण आलतो त्यावेळी खेकड्या कशा सापडल्या होत्या आपल्याला? आम्हाला खूप सारे खेकड सापडल्या होत्या. आता आम्ही त्यामध्येच तुम्हाला दुसरं काही दाखवण्याचा प्रयत्न करू, वेगळं काही करण्याचा. पाहूनच घेतलं. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहिला ना, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये खेकड्या काय पकडतो आपण आणि किती खेकड्या सापडतात आणि खेकड्यांसोबत साप किती दिसतात हे दिसत ना. मित्रांनो बघू शकता अजून एक खेकड सापडली आम्हाला. आकाश चाललाय पकडायला. आम्ही काय डायरेक्टली मी जाऊ शकत नाही तिथं. आणि पकडली भावा मित्रा त्यांनी खेकड. तर ही बघू शकता. आता काय पकडू नक्की, एक मिनिट. ही बघा भावांनो खेकड. ही अशी खेकड पकडली आकाशने. आता ती पोत्यात टाकणार आहे आपण. पहिले हे पकड आणि मग पोत्यात टाक. त्याची बॅटरी पकडून घेऊ पहिली. वा, काय कला आहे मित्राकडं. नांगा वगैरे, बाप रे. तर ही बघू शकता मित्रांनो खेकड. चांगली मोठी भरीव खेकड भेटली आम्हाला एक. हे बघा खेकड. इट्स खेकड. टाकून दे. हे बघा टाकू. हा हे बघा अजून एक खेकड भेटली. दूध आहे का रे? नाही, काळी खेकड. चिंबोरे आणा चिंबोरे. सापडली अजून एक. तिला पण पोत्यामध्ये. हे बघा तिला पण पोत्यामध्ये पार्सल. वा, मोठी खेकड सापडली अजून एक. ही बघा मित्रांनो, आता त्याची बॅटरी पकडतोय आकाशची मी. तर ही अजून मोठी खेकड. आम्हाला सलग खेकडा सापडायला लागल्यात. आता काय विषय काय माहित नाही. धुतोय भाऊ तिला. हे बघा खेकड. हे बघा किती बघायच्यात खेकड तेवढ्या बघा. मन सृष्ट खेकड पृष्ठ. आणि ही बघा कुठे गेली तुरतुरू. ही बघा बारकी तुरतुर करणारी खेकडी. ती आकाशच्या पायाखाली आता एक्झॅक्ट म्हणून काय नाही. आणि हा धबधबा इकडून कुठून वाहतोय बारीकसा. आणि खेकड्या पकडताना आकाश भाऊनी मला एक आयडिया सांगितली. कधी पण खेकड शोधायची म्हटलं ना, तर गवतात शोधायची शेजारी. पाण्यामध्ये ह्या वेळी तर सापडणार नाहीत, कारण आता पाऊस पडायच्या आधी खेकड पिल्ल सोडायला येतो. आणि पिल्ल तो गवताच्या नाही तर शेतामध्ये जाऊन सोडतो. बरोबर ना आकाश भाऊ? तसा आकाश भाऊला खेकड्यांचा खूप मोठा अनुभव आहे मित्रांनो. अशी ताल क्रॉस करतो आम्ही पाण्याची. बाप रे, तो दिसत असेल तुम्हाला. केवढा आहे ना बेडूक. नको असली जे मोठी. थांबा. वा, ही बघू शकता तुम्ही खेकड. आणि आतमध्ये आमची खरेदी. आतमध्ये
आतमधली आमची आम्हाला खरेदी. आतापर्यंत सापडलेले खेकड. ओके, साफ करू. चप्पल दिसतोस चावले. ओ हो, केवढे बघा खेकडी मित्रांनो. आता काय विषय पुढं? काय नाही, त्यात टाकायचा आता विषय, बाकी काय नाही. अरे म्हणते बॅटरी ठेवू का इथं? चावली होय. अरे जोरात चावले, तू खोल तर. हे बघा मित्रांनो, खरंच कसली डेंजर चावले त्याला. दिसतंय का हात तुला? एवढे पण नाही जोरात चावले ना मित्रा? ती मा तोंडावर नको जाऊ, मध्ये दिसाना घालतोय. हो का, ठीक आहे. अरे तुझा इंटरव्ह्यू घेत होतो, बाकी काय नाही. झाड बघा कसं आलेलं, एकदम हॉरर सीन नाही का? उमराचं झाड आहे, एकदम असं वाटतं ना एक हॉरर सीन. आणि हा बघा एक बारीकसा बसलेला आहे. जाऊ दे, त्याला नाही पकडायचं आपल्याला. आता ती काढलीच पाहिजे. नाही निघणार की मला. असं असं डोकर की निघते पळतली की जायचं. तू धरणार का पाळल्याव? मी कसं धरू आता? गवली वे एवढ्या कपारीतून पकडली तिला, पण कशी काढू तिला? काट किती की मोठी चांगली, लवकर दे. काय धरलाय नक्की? फक्त एक नांगा धरलाय का? जस्ट नांग आहे, तिथे काढून पाडणार असं वाटत. सोडू गेला. अरे खरंच की गावली मस्त. काय करू तू? तू काय आणले झाडावर? ती बी मोडले. आणू का दुसरी गाडी? दुसरी गाडी आणू का? जाय ना माहिती, तिने लावलाय फुल फोर्स लावली ताकद तिने आतमध्ये जायला ना. दे सोडून, सोड. यार आता चांगली मोठी आहे की खेळ. अरे पण तिला काढू कशी बाई, वेगळं मोठी. आणू का दुसरी गाठी? नको, काय घालू, चावली मला. चावली का? बक्का जाऊ दे. प्लॅन फेल. मला वाटलं सापडन. अरे तिला पर मी आज जाताना पकडली. तो बघतो बघतो, पुढं 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 पुढं. सगळ्यात मोठी खेकड आहे ही आमची. बॅटरी दे. बापरे, वरती टाकतो का जरा? टाकी तर मैदानात. हा, आणि सगळ्यात मोठी खेकड आतापर्यंत है ना. टाकतील टाक. बघ त्यांना दाखवतो व्हिडिओ आता. दाखवणार की. आतापर्यंतची सगळ्यात मोठी खेकड आकाश भाऊने पकडली. यावरती यायला लागलं एक 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 एक. हा, ब्लॅक डोपर टाक. अरे बारक्या खेकडी मारून टाकल्या रे यांनी. असू दे. हा, तो हे मारायला चालू केलं यांनी. ती खेकड बघा मित्रांनो, तो कसा मारतोय तो मोठा खेकड. सगळे ती दोन पकडली त्याने खेकड. एक नाही, एवढी नाही मोठी. मी तर अजून एक वाटतं. खेकडे पकडायची खरी मजा ही आहे बघा. वा, इकडे इकडे. आता बराच वेळ झाला आम्हाला खेकडच सापडाय ना. असं का बरं? चावली सुटलं. सुटली कुठली सुटली. मला जोर चावलं. सापडली का? मोठी आहे का रे? उतरू का पाण्यात?
पाणी खोलू रे. बॅटरी अरे हे पकड तर काय करतो बॅटरी आहे. मग काय ते साप बघू शकता तुम्ही केवढा आहे. एवढं काय दिसत नसेल. थांब थांब थांब. हा बघा साप दिसतो का. बॅटरी काढ बॅटरी काढ. तू दुसरा फोकस लाव दुसरा. हा बघा साप कसा आहे. चल. आणि आता जो आपल्याला दिसला तो विरुळा चेकड इंग्लिश मध्ये त्याचं नाव. सहसा तो साप माणसांच्या काही नादी लागत नाही. फक्त त्याला डिवचायचं नाही. आपण ज्या कामासाठी आलो तेवढं काम करायचं आणि आपलं निघायचं. विनाकारण तो दिसलाय त्याला हात लाव त्याला काठी लाव असं नाही करायचं. कारण हे त्यांची जागा आहे राहायची. विनाकारण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आपण. बरोबर ना आकाश. झाड बघू शकता तुम्ही. असलं हॉरर वाटतं ना हे. चिंचेचे झाड घालून चालले आम्ही. एकदम थ्रिल देणारा सीन. मित्रांनो काय विषय बेडूक मामा ड्राव. बापरे. आता जवळपास रात्रीचे ना किती वाजले रे. 12 सव्वा बारा झालेत. आणि हा आमचा शेवटचा डप्पा. ह्याच्यात सापडला एखादा खेकड तर ठीक आहे. नाहीतर आता आम्ही इथून रिटर्न परत फिरणार आहे. आणि आज आम्हाला एवढं खेकड सापडले आहेत. 1 मिनिट दाखवतो मी तुम्हाला. आणि आजचा आमचा ब्लॉग हा इथं संपवतोय. कारण 12:30 झालेले आहेत आता. हा ना आकाश. यस 12:30 झालेले आहेत आणि खूप रात्र झाली म्हणून आता आम्ही घरी जातोय. तरी पण मोठा पाऊस आला तर आम्ही परत एकदा येणार आहे खेकड्या पकडायला. आणि त्यावेळीची मजा तुम्हाला ना एक वेगळीच मजा देऊन जाणार आहे आम्ही. कारण आता एवढा पाऊस पण नाहीये आणि खेकड्या बाहेर पण नाही आल्यात. आता खेकड्या कुठं असतील सगळ्या. आता सध्या सगळ्या बिळांमध्ये. हा म्हणजे तालींमध्ये. खेकड्या अजून बाहेर निघायचा सीझन नाही झाला त्यांचा. कारण हा पहिलाच पाऊस पडलेला आहे. आणि खेकड्या जवळपास आम्ही एवढ्या पकडलेल्या आहेत. चांगल्या वळवळ करतात. लाईव्ह दाखवू आपण त्यांना. लाईव्ह दाखवतो. 1 मिनिट थांबा तुम्ही मित्रांनो. ह्या आमच्या लाईव्ह खेकड्या. जवळपास तो एक मोठा बिल्डर आहे ना तो सगळ्यांना मारून टाकतोय. तो ह्या बारीक पकडल्यात. आता बारीक आपण सोडून देऊ यार पाण्यामध्ये नंतर. कारण त्यांना पण वाढलं पाहिजे आता. आणि आमचा ब्लॉग आम्ही इथं संपवतो. भेटूया आपण एक पुन्हा नवीन चांगल्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला चांगला सपोर्ट असू द्या. भरभरून प्रेम द्या आमच्या चॅनलला. धन्यवाद. ओके बाय गुड नाईट.